नमस्कार. तर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सर्वजण कलाला बर्थडे विश करतात. नैनाही करते. नैना म्हणते की अद्वैतने खूप मोठं सेलिब्रेशन केलं तुझ्या बर्थडेचं. कला नैनाला थँक म्हणते. नैना म्हणते नाही म्हणजे आम्हाला कुठे काय सगळं मिळतं. यू आर व्हेरी लकी असे टोमण्यामध्येच म्हणते. रोहिणी मनातच म्हणते की खूप खेळी वाढदिवस वाढदिवस. आता लवकरच या कला आणि अद्वैतचा गेम फिनिश करायला हवा. कला जायला निघते तेव्हा अद्वैत तिला थांबवतो आणि परत तिचं औक्षण करतो. तेव्हा नैना म्हणते की बघितलं ना मॉम इन लॉ, आज काय वाढदिवस, त्याच्या आधी काय अवॉर्ड, त्या आधी अजून काही. कलाने जरी उडी मारली या घरात तरी सेलिब्रेट केलं जाईल असं वाटतं मला. मला तर काही कळतच नाही. सगळीकडे नुसतं कला कला कला. लहान आहे का ती असा वाढदिवस साजरा करायला? रोहिणी म्हणते की उडू दे ग, उंच उडू दे तिला. जितक्या उंचीवर जाईल ना तितक्या उंचीवर पाडायची मजाच काहीतरी और असेल. नैना म्हणते की बरोबर आहे. कलाचं औषण करून झालं. बाबा म्हणतात की असंच एकमेकांना जपा आणि एकमेकांची सोबत कधीही सोडू नका आणि सुखाने संसार करा. कला आणि अद्वैत वरती येतात तेव्हा कला खूप दमलेली असते. कला म्हणते की थोडं दमल्यासारखं वाटतं. अद्वैत म्हणतो की तिकडे तर मजेत होती, अचानक दमाला काय झालं? मी बघ सकाळपासून अगदी फ्रेश आतापर्यंत. तेव्हा कला अद्वैतला सांगते की अरे चांदेकर, तुझ्याकडे यायला निघाले तेव्हा माझ्याबरोबर एक वेगळा किस्सा घडला. अद्वैत म्हणतो की म्हणजे काय झालं नेमकं? तेव्हा या दोघांचं बोलणं रोहिणी ऐकत असते. कला म्हणते की मी तुझ्याकडे यायला निघाले तेव्हा मी आजोबांना सांगितलं की सदा काका सोबत चाललीये. बाहेर येऊन बघते तर गाडीत वेगळेच ड्रायव्हर. कोण होतं माहिती नाही, भलतात होता आणि सर्व घडलेला प्रकार सांगायला लागते. तेव्हा अद्वैत ओरडूनच म्हणतो की एवढं सगळं झालं आणि तू मला सांगितलं का नाही? आणि असा कसा कोणाला इन्फॉर्म न करता आला तो? नाही खरे, हा मोठा सिक्युरिटी इश्यू आहे. त्याला ताबडतोब पोलिसांच्या हवाली करायला हवं. तर इथे रोहिणी मनात म्हणते की मूर्ख ड्रायव्हर पकडला गेला ना तर मी सुद्धा पकडले जाईल. काही करून मला त्याला फरार व्हायला सांगावंच लागेल आणि लगेच तिथून जाते. अद्वैत कलाला म्हणतो की हा प्रॉब्लेम ताबडतोब सॉल्व्ह करायला हवा. मी आलोच. तेव्हा कला त्याला थांबवते. अद्वैत म्हणतो की नाही खरे, हा इश्यू खूप मोठा सिरियस आहे. तुला काय झालं असतं तर? थांब मी जाऊन येतो पटकन. कला म्हणते की तू म्हणतोस ते सगळं बरोबर आहे, पण हे सगळं होत राहील. तू आता थांब ना इथे माझ्यापाशी प्लीज. तर इथे दुसरीकडे आपण पाहतो की रोहिणी लगेच राहुलला फोन करते. तेव्हा राहुल म्हणतो की माझं चुकलं, मलाच करायला पाहिजे होतं. यावर रोहिणी म्हणते की आता पश्चाताप करण्यात अर्थ नाही. तू काळजी करू नकोस, मी सोडणार नाही आहे त्याला. बरं त्या माणसाला आधी गायब कर, कोणाच्या हाती लागता कामा नाही. राहुल म्हणतो की ठीक आहे, मी बघतो काहीतरी आणि फोन ठेवून देतो. रोहिणी स्वतःशीच बोलते की कला आणि अद्वैत जरा जास्तच आनंद आहे. तुमच्या आनंदाला सुरुंग लावल्याशिवाय रोहिणी गप्प बसणार नाही. तर दुसरीकडे आपण पाहतो की कला अद्वैतला म्हणते की थँक्यू सो मच चांदेकर, माझा वाढदिवस एवढा स्पेशल करण्यासाठी. मी किती आनंदी आहे हे मी तुला शब्दात सांगू शकत नाही. आणि हा आनंद क्षणिक नाही आहे, हा दिवस आयुष्यभर आठवणीत ठेवणार आहे, जपून ठेवणार आहे अगदी. अद्वैत म्हणतो की जपून ठेवायला हवे. कोण आहे मी? मी जे करतो ते परफेक्ट करतो आणि आज तर तू स्वतः म्हणाली आहे तुझा असा वाढदिवस आजपर्यंत कधी साजरा झाला नाही, कारण साजरा कोणी केला. कला म्हणते की आला ना मूळ पदावर, पण चांदेकर माझा वाढदिवस अजून संपलेला नाहीये. अद्वैत म्हणतो की ठीक आहे ना, सांग काय करू मी? काहीही करू शकतो, तू फक्त सांग, पटकन बोल. कला म्हणते की माझी सगळी कामं तू कर आता आणि त्याला पाणी आणायला सांगते आणि पाण्याचा तांब्या तिथेच असतो. तेव्हा कला ते पाणी पिते. अद्वैत म्हणतो की अजून काही काम सांग. कला म्हणते की तू इथेच थांब आणि माझ्याशी बोल. अद्वैत बोलत असताना कलाला झोप येते. कला झोपून जाते आणि अद्वैतही झोपतो. दुसरीकडे आपण पाहतो की सकाळी आबा देवी आईला हात जोडून म्हणतात की देवी आई, आजचा दिवस आला की मनामध्ये अस्वस्थतेचं काऊर माजतं. काही पण सुचत नाही. आज इतकी वर्ष झाली तरी तो दिवस जसाचा तसा माझ्या डोळ्यासमोर आहे. आजचा दिवस तोच आहे. आजच्या दिवशी माझ्या हातून मूर्ती खंडित होण्याचं महापाप घडलं होतं. देवी आई, त्या गोष्टीचा परिणाम असाच पुढे चालू राहिला का ग? बाकी सदस्यांच्या संसारात जरी अडचणी येत असतील तरी माझ्या अद्वैत कलाचा संसार बहरला आहे. कला लक्ष्मीच्या पावलाने घरात आली आणि माझ्या अद्वैतचा संसार तिने उजळवला. त्याचा असाच सुखाचा संसार होऊ दे. कुठलं संकट येऊ नको देऊ. सांभाळून घे देवी आई, असा हात जोडून देवी आईला सांगतात.
तर दुसरीकडे आपण पाहतो की अद्वैत कलाला उठवतं, पण ती उठत नाही. तिच्या जवळ जातो आणि बोलतो की खरे तुला बरं वाटत नाही का? आणि खाली जातो. काकीला म्हणतो की तू सर्दी ताप असा काढा बनवते, ते बनवून देतेस का? आणि ती बनवायला जाते. सरोज अद्वैतला म्हणते की तू डॉक्टरांना फोन कर, अंगावर काढण्यात काहीच अर्थ नाही. अद्वैत लगेच डॉक्टरांना फोन करतो आणि त्यांना यायला सांगतो. अद्वैत कलाला काढा देत असतो आणि ती इशाराने सगळं काही सांगत असते. तिथे सरोज येते आणि मनाशीच म्हणते की दोघं किती एकरूप झाले आहे एकमेकांत. कला तोंडातून एक शब्दही काढत नाही, पण अद्वैतला न सांगता कळते दोघांमध्ये छान मैत्री झाली आहे. मला अद्वैतला म्हणते की चांदेकर तू असं का करतोय? मला घरातली कामं करावी लागणार, मला ऑफिसला जावं लागणार, कारण मला सरोज मॅडमला सिद्ध करून दाखवायचं आहे मी एक आदर्श पत्नी आहे, मी एक चांगली सून आहे आणि कामातही तितकीच पर्टिक्युलर आहे. अद्वैत म्हणतो की तुला आजच सिद्ध करायचं आहे का? कला म्हणते की हो, मला आजच सिद्ध करायचंय. आज माझी मीटिंग आहे. आपल्या जबाबदाऱ्या अशा झटकून नाही टाकू शकत. आजारी आहे म्हणून मी घरी नाही बसू शकत. तेव्हा सरोज येते आणि म्हणते की तू काही चुकीचं बोलत नाही आहे. मी तेच सांगायला आले होते. तुला आपली मीटिंग आहे, पण तू येण्याची काही गरज नाही. आधी तुझी तब्येत जास्त महत्वाची, मीटिंग नाही. तू चांगली सून आहे, बायको आहे, हे तेव्हा सिद्ध होईल जेव्हा तू स्वतःच्या तब्येतीची काळजी घेशील. तेव्हा आबा डॉक्टरांना घेऊन येतात. डॉक्टर कलाला चेक करतात. डॉक्टर म्हणतात की अशक्तपणा प्रचंड आहे, आराम करायला लागेल. मी तुम्हाला काही गोळ्या देतो म्हणजे बरं वाटेल. आणि डॉक्टर तिथे निघून जातात. आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.